शक्तीने उतरलेले कशा पद्धतीने एक लक्षात घ्या, शिवडी लालबाग हा परिसर हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची फुंकार इथून दिली आणि ती पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये पेटली. आणि म्हणून या शिवडीमध्ये राहणारा हिंदू समाज, त्याची सुरक्षा करणं, त्याचं अस्तित्व टिकवणं हेच भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि RPI म्हणून आमच्या सगळ्या जणांचं काम आहे. यासाठी येणारी 15 तारीख महत्त्वाची आहे. यासाठी वर्षाताई शिंदेना निवडून देणं गरजेचं आहे, हेच सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. सर, तुम्ही सातत्याने हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करताय. तुमच्या सुवर्णगड या शासकीय निवासस्थानाच्या बाहेर थोड्या वेळापूर्वी एक संशयास्पद बॅग सापडलेली आहे. खरं तर तुम्हाला थ्रेट आहे का अशा पद्धतीने संशयास्पद आहे? आम्ही देवाभाऊच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. देवाबाईच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला काही चिंता करायची गरज नाही. सगळे हिंदू समाज अतिशय सुरक्षित आहेत. ते बॅग ठेवणारे मला सांगून बॅग ठेवायला आले असते, त्या बॅगेत त्यांनाच भरून घरी पाठवलं असतं. परंतु सातत्यानं तुम्ही हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करताय. तुम्ही मायनॉरिटी कम्युनिटी जिथे आहे तिथे जाऊन तुम्ही प्रचार प्रसार कोणाला घाबरवायला प्रयत्न करताय? त्यांना माहित नाही माझं पूर्ण नाव नितेश नारायण राणे आहे आणि म्हणून ह्या बॅगा बिगा करण्याचे फालतू गोष्टी माझ्याकडे ठेवायचं नाही. नाहीतर बॅग अशा जागी ठेवीन ते उरले सुरले पण संपतील. म्हणून माझ्याबरोबर हे सगळे प्रकार नको. आम्ही मानचे पोलीस खातं आणि सरकार म्हणून आम्ही पूर्ण पद्धतीने या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवू नये. मंत्री म्हणून मला कुठल्याही गोष्टीची चिंता नाही. आमच्या देवाभाऊच्या नेतृत्वाखाली असलेला आमचा महाराष्ट्र अतिशय सुरक्षित आहे. ठाकरे बंधूंची आज सभा आहे, एकंदरीत काय सांगा? काय करायचं सभेचं? अनेकदा भाजपवर त्यांनी आरोप करतायत. दुसरं काम काय त्यांना? आज भारतीय जनता पक्ष आणि हिंदू समाज आणि शिवसेना आमच्या शिंदे साहेब यांच्यावर टीका केल्याशिवाय काय काम आहे? सामनाची इंटरव्ह्यू ही हिंदू समाजाची टिंगल उडवण्यासाठी, हिंदू समाजाची बदनामी करण्यासाठीच घेतली. कधी आमच्या महाकुंभची टिंगल उडवायची, कधी आमच्या गौमाताची टिंगल उडवायची, कधी हिंदुत्वाची टिंगल उडवणं, हिंदुत्वाला बदनाम करणं हे एक कलमी कार्यक्रम. आणि हिंदुत्वाचं जेवढं बदनाम तुम्ही कराल तेवढं त्यांचे मूल्य मौलवी खुश होतात. त्यासाठी हिंदुत्वाला ते शिवाय घालतात. यासाठी सामनाचा इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे, थँक्यू सर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.